तुम्हाला पण डाळ खाऊन सारखा सारखा कंटाळा आलाय का? मग ह्या प्रकारे बटाट्याची आणि वांग्याची मिक्स आमटी बनवून बघा, खूपच भारी लागते. ऑफिसवरून आल्या आल्या पहिले चेंज करून घेतलं आणि हा टॉप ना मला प्रचंड आवडतो, का तर ह्यामध्ये थंडी पण वाजत नाही आणि कम्फर्टेबल पण आहे. घेतली आमटी बनवायला, घेतले एक वांग, एक बटाटा घेतला, चांगला चिरून घेतला, तोवर कांदा टोमॅटो चिरून घेतला आणि कढई घेतली. कढईमध्ये 2 चमच तेल टाकलं, तेलामध्ये मोहरी टाकली, जिरं टाकलं, जिरं आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकला, कढीपत्ता पण चांगला तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकला, टोमॅटो टाकला, चांगलं भाजून घेतलं दोन्ही पण आणि त्यामध्ये थोडेसे घरचे मसाले टाकले आणि लाल काश्मीरी मसाला टाकला आहे मी चांगला कलर येण्यासाठी. चांगलं मिक्स करून घेतलं, मसाला वगैरे टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये जे आपण वांगं आणि बटाटे चिरून ठेवलं होतं ते टाकलं, चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये गरम पाणी टाकलं आहे आणि मी तुरीची डाळ वापरली आहे. तुम्हाला जी हवी ती वापरू शकताय, खूपच भारी लागतो कोणती पण डाळ घातल्यानंतर. गरम पाणी घातलं आणि चांगलं शिजत ठेवलं झाकण ठेवून आणि त्यानंतर कुकर लावायला घेतला. कुकरला मी भात लावला होता, आमटीसोबत भातच खूप भारी लागतो. त्यानंतर मला या किटलीत ना तेल भरायचं होतं. किटली आणून बरेच दिवस झालते पण त्यात तेल भरायचा काही मुहूर्त येईना आणि ही छोटी किटली माझी खूपच घाण झाली होती आणि खूपच ऑइली झाली होती, त्यामुळे ती साईडला ठेवली आणि ह्यामध्ये तेल भरून ठेवलं. त्यानंतर काल किराणा आणला होता, तो पण मला डब्यातनी भरून ठेवायचा होता. सगळी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर माझी आमटी पण इथं रेडी झाली होती. सगळं आवरून जेवण करायला घेतलं, जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर रात्रीची भांडी वगैरे घासून घेतली. कितीही कामं असली तरी रात्रीची भांडी घासणं हे कंपल्सरी असतं. सगळं भांडे वगैरे घासून घेतली, किचन कट्टा वगैरे क्लीन केला आणि असा गेला आजचा माझा दिवस. बाय.